आज मी सांडग्याची सुकी भाजी बनवली होती. मिक्स डाळीचे सांडगे म्हणतात कोणी, कोणी कोणी वडे म्हणतात. आमच्याकडे तर भरड्याचा सांडगा म्हणतात. वेगवेगळ्या डाळी, कांदा, लसूण, कोथिंबीर, जिरं, ओवा हे घालून हे सांडगे बनवले जातात. आणि जेव्हा जेव्हा आमरस बनवतात आमच्याकडे, तर तोंडी लावण्यासाठी ही अशी सुकी भाजी बनवतात. भाताबरोबर, चपातीबरोबर कुस्करून खायचं असेल तर पातळ भाजीसुद्धा बनवतात. पण आज मी पुरी, आमरस बनवला होता, त्याच्यामुळं तोंडी लावण्यासाठी ही सांडग्याची सुकी भाजी बनवली होती. चला बघूया कशी बनवायची. आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवतात ती पद्धत मी दाखवत आहे. तर त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी सांडगे घेतलेत आणि आता कढईमध्ये हे सांडगे घातले. 1 चमचा तेल घातलं आणि सांडगे छान लालसर होईपर्यंत भाजायचे. सांडगे छान लालसर डाग पडेपर्यंत भाजले तर भाजीसुद्धा छान टेस्टी होते. 2-3 मिनिटामध्ये हे सांडगे भाजून होतात. आमच्याकडे तर वेगवेगळ्या डाळी वापरून हे सांडगे बनवले जातात. पण कोणाकोणाकडे फक्त मूग डाळ किंवा फक्त हरभरा डाळ वापरूनसुद्धा हे सांडगे बनवतात. तर आता बघा, हे सांडगे छान लालसर भाजून झालेले आहेत. असेच भाजायचे छान लालसर होईपर्यंत. आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता बघा, हे सांडगे लहान साईजमध्ये बनवलेत म्हणून याला मी कुटणार नाही. पण मोठ्या साईजमध्ये सांडगे बनवले असतील तर त्याला थोडंसं ओबडधोबड खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे भाजी लवकर शिजते. तर आता हे सांडगे लहान आकारात बनवल्यामुळं मी त्याला कुटणार नाही. आता भाजी बनवूया. कढईत तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला. बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आणि कांदा चांगला तेलामध्ये फ्राय करायचा. धिरडे आमरस बनवलं किंवा पुरी आमरस बनवलं तर ही अशी सांडग्याची भाजी तोंडी लावण्यासाठी बनवतात. किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त काही भाजीपाला मिळत नाही तर संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणून सांडग्याची पातळ भाजी, भाकरी, भात असं बनवलं जातं आमच्याकडे तर. तर आता कांदा छान लालसर होईपर्यंत फ्राय केला की त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घातला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे. टोमॅटो चांगला लवकर मऊ होतो मीठ घातल्यामुळं. आणि छान टोमॅटो तेलात मऊ करून घ्यायचा. या भाजीला खूप जास्त मसाल्यांची काही गरज नाही. वेगवेगळ्या डाळी वापरून त्यात कांदा, लसूण, जिरं, ओवा हे घालून सांडगे बनवल्यामुळं भाजी एकदम टेस्टी होते. जास्त मसाल्यांची गरज पडत नाही. आता टोमॅटो छान मऊ झाला की त्याच्यामध्ये मसाले घालू. हळद घातली अर्धा छोटा चमचा. 1 मोठा चमचा काळं तिखट घातले किंवा काळा मसाला म्हणू शकता. याच्याऐवजी लाल तिखटसुद्धा घालू शकता, पण आमच्याकडे काळं तिखट बनवतात त्याच्यामुळं भाजी एकदम टेस्टी होते. थोडासा गरम मसाला घातला छोटा अर्धा चमचा आणि 1-2 मिनिट तेलामध्ये चांगलं याला परतून घेतलं. आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. पाणी गरमच घालायचं. गार पाणी घातलं तर भाजीची चव बिघडते, म्हणून पाणी गरमच घालायचं. आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवले ते घालायचं. भाजीला छान दाटसरपणा येतो आणि टेस्टीसुद्धा होते. आणि याच्यात आता मीठ घालणार आहे. सांडगे बनवताना त्याच्यात मीठ घातलं आहे. टोमॅटो फ्राय करतेवेळीसुद्धा मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळं मी आता थोडंसंच मीठ घातलं आहे. सांडगे बनवताना मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळं भाजीला मीठ बघूनच घाला. आता हे पाणी उकळलं की याच्यामध्ये हे सांडगे घालायचे, मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि सांडगे छान मऊ होईपर्यंत शिजवायचं. आता इथे मी सुकी भाजी बनवत आहे म्हणून पाणी थोडंसंच घातलं आहे. पातळ भाजी बनवत असाल तर पाणी जास्ती घातलं तरी चालेल. आता 4 ते 5 मिनिट आणि यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. आता बघूया सांडगे शिजलेत का. तर सांडगा अजून थोडासा कच्चा वाटतो आहे, तर अजून थोडंसं मी याच्यात पाणी घालणार आहे आणि झाकण ठेवून पुन्हा 4 ते 5 मिनिटासाठी भाजी शिजवून घेणार आहे. आणि 4 ते 5 मिनिट झालेली आहेत आणि यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. सुकी भाजी बनवतोय, वेगवेगळ्या डाळी वापरून त्याची भरड करून हे सांडगे बनवतात, त्याच्यामुळं याच्यात पाणी शोषलं जातं. भाजीमध्ये एवढं पाणी ठेवलेलं आहे मी. गार झाल्यानंतर ती भाजी अजून घट्ट होते. आता याच्यामध्ये
कोथिंबीर घातली, गॅस बंद केला आणि बघा भाजी जशी जशी थोडी थोडी गार होते तसं तसं यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि इथे मस्त अशी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. सांडगेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत. खूप लवकर झटपट ही भाजी होते. कुठल्याही एक्स्ट्राच्या वाटणाची गरज नाही. कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे बनवतो त्याची गरज नाही. झटपट होते आणि टेस्टीसुद्धा लागते. तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात भाजीपाला जास्त मिळत नाही, तर हे अशी सांडग्याची भाजी तुम्ही जेवणासाठी बनवू शकता. आणि चपातीबरोबर खायची असेल तर थोडीशी अशी सुकी बनवली तरी चालेल. पण भाकरीबरोबर, भाताबरोबर खायची असेल तर यात एक्स्ट्राचं पाणी घालून पातळ भाजीसुद्धा बनवू शकता. आणि खूप टेस्टी होते ही सांडग्याची भाजी. बघा किती छान रंग आला आहे भाजीला. धिरडे आमरस किंवा चपाती आमरस, पुरी आमरस बनवलं असेल तर ही भाजी आमच्याकडे हमखास बनवतातच. चला तर मग अशा पद्धतीने ही सांडग्याची सुकी भाजी तुम्हीसुद्धा बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.